आहे पुण्यातून पुण्यामध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाहीये। पुण्यातल्या कात्रज असेल शिवाजीनगर असेल अशा सगळ्याच भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला होता। कुठे वाहनं वाहून गेलेली होती तर अनेकांच्या घरात देखील पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। ज्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। पुण्यात रविवारपासून पावसानं जोरदार तडाखा दिलाय। कात्रज शिवाजीनगरसह पुण्यातील अनेक भागात सरासरी 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला। पुणे सोलापूर रोडवरच्या लोणी आणि वाकवस्ती भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली गेली होती, तर काही घरातही पाणी शिरलं। पुणे सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोरच्या जवळ ही कदम वाकवस्ती आहे आणि या भागामध्ये आपण रात्रभर झालेल्या पावसामुळे या दोन्ही बाजूंनी पाणी आल्याचं पाहतो आहोत। हा जो समोरून येणारा रस्ता आहे, या रस्त्यावरून एरवी वाहनांची वाहतूक सुरू असते, मात्र आता इथं पाणी वाहताना दिसतं आहे। पाणी इतकं भरलं होतं आमच्या घरात 4 फूट मी बुडल इतका खालचा मजला बुडला होता खाली। जवळजवळ लाख रुपयाचं नुकसान झालं घरात। ते कुरकुरे वगैरे माल असतो तो डुबला माझा सगळा। काय परिस्थिती आता? आम्ही रात्री 2 वाजल्यापासून पाणी शिरलेले घरात। बरं, हे पहिल्यांदाच आलं का? याच्या आधी पण यायचं? येते पहिले, ह्याच्या पहिले पण आलेले आहे, नंतर रात्री पण आले। काय नदी वाहते रस्त्यावर? शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाकडे विविध भागात 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात। यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। आणि यानंतर